नमस्कार मित्रांनो. तर आपण गणपती बाप्पाच्या गोष्टी ऐकत आहोत अशाकडे. नमस्कार मित्रांनो, एक गणपती बाप्पाची परत एक छान अशी आठवण किंवा एक छान गोष्ट मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. धनाचे देवता सर्वांनाच माहिती कोण आहे, ते म्हणजे भगवान कुबेर. भगवान कुबेरांनी काय केलं, एक वेळेस मोठा असं भोजन ठरवलेलं, म्हणजे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला. त्या कार्यक्रमात त्यांनी सर्व देवदेवतांना बोलवलं. मग त्याच्यामध्ये त्याने महादेव आणि पार्वती यांना पण बोलवलं की तुम्ही या आमच्या घरी भोजनासाठी. खरं तर त्यांना ना त्यांचा जे संपत्ती आहे, धनवैभव आहे, त्यांचा ना थोडस शो ऑफ करणे म्हणतो ना, आपल्याला दाखवायचं त्यांना की माझ्याकडे किती किती सारी संपत्ती, मी किती श्रीमंत आहे. तरी हे थोडासा त्यांच्या मनामध्ये ना थोडासा अहंकार निर्माण झाला होता. तो अहंकार दाखवण्यासाठी त्याने डायरेक्टली महादेवांना बोललं की तुम्ही या माझ्या घरी जेवायला. महादेव पार्वती बोलले की आम्ही तर नाही येऊ शकत, पण हो आमचा मुलगा गणेश येणार, परंतु एक कंडिशन आहे की तुम्ही त्यांचं पूर्ण पोट भरलं पाहिजे. तेव्हा ते बोलले कुबेराव माझ्याकडे काय कमी आहे, मी त्यांना भरपूर पोट भरेल एवढं त्यांना जेवू घालेल, तर तुम्ही नक्की त्यांना पाठवा. मग गणेशजी काय केले, त्यांच्या मोषक राजासोबत गेले. मग काय कुबेर त्यांनी त्यांच्या सेवेसाठी हजर झाले. त्यांना गणपती बाप्पांना जेवण वाढतच राहिले आणि गणपती बाप्पा खातच राहिले. अशा प्रकारे पूर्ण त्यांचं अन्न भंडार संपून गेलं कुबेरचं. कुबेर खूप घाबरले. असं करून तर आपण ह्यांचं पोट नाही भरलं तर मग ते चुकीचं वाटतं ना. मग ते काय केले, पळत शिवकडे गेले, आपल्या शंकराकडे गेले. त्यांना सांगितलं की काय करू मी, मला समजत नाहीये. तेव्हा मग भगवान शिव त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या अहंकाराने त्यांना जेवण घालत होता, त्याच्याने कधीच पोट नाही भरणार श्री गणेशाचं. श्री गणेशाला स्वतःच्या भावनेने, प्रेमाने तुम्ही जर जेवायला दिलात तरच त्यांचं पोट भरेल. मग त्यांनी काय केलं, थोडासा भात, असं म्हणतात की मोडाचा भात थोडासा दिला आणि त्यांना तो जेवायला दिला. तो एकदम प्रेमाने ग्रहण करायला लागला. त्यांची पूर्णपणे मनस्वी माफी मागितली की मला माफ करा, थोडासा अहंकारामध्ये आलेलो मी. अशा प्रकारे पूर्ण प्रेमाने, सद्भावनेने त्यांना जेव्हा त्यांनी आहार दिला, तो त्यांनी 2 घास खाताच, एक छोटासा बाउल भरून, एक वाटी भरून दिलेला भात, तो खाताच त्यांचं पोट भरलं. तर अशा प्रकारे कुबेरांना त्यांचे अहंकाराची जाणीव करून देण्यासाठी गणपती बाप्पांनी त्यांची लीला रचवलेली. कशी वाटली स्टोरी, आवडली ना? मग सबस्क्राईब करा. चला बाय, बाप्पा मोरया.